कवल्यार विठ्ठल श्रीनादेव तुकाराम हरिनाथ भगवान की जय। राजा रामचंद्र भगवान की जय। पवन सुत हनुमान की जय। नमा पार्वती पते शिव हर हर महादेव। संध्याकाळी श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, श्री सद्गुरु रामचंद्राय नमः। रणिमाला ऐसा खबरना रघुनंदन धनुष बाण सगुनी। ओम नमो शिवाय प्रतिपाद्या देवो संत वेदात्मरूपा देवा तू कले सकल मती प्रकाश वने निवृत्ती रासु अवधारी बोली शब्द ब्रह्म विषय प्रति मोठी मन कसले जेते वर्ण वापू निर्मता असे समृद्धी कोटी देखा अनेक भाव येते लावण्या तिथे वाटते शोभा असो। या ठिकाणी असं कथेला सुरुवात झाले। या ठिकाणी असं राजा रावणाने बरं का लक्ष्मणावर आघात करण्याचा प्रयत्न केला, आघात केला समजा। लक्ष्मण निश्चित बोलल्यानंतर त्या ठिकाणी भगवंताला राग आला मात्र काही जन्म नाही बरं का असं राग येऊच नाही। राग आला की भगवंत नागशिल्ल काही ठेवत नाही असं या ठिकाणी। कसे भगवंत कसे पोपले म्हणतात, दुसरा काळाचा कठीण काळ पोपला त्याप्रमाणे भगवंत ठिकाणी पोपले म्हणतात। येता श्रीरामाच्या बाणे त्यासी न चले निवारण गणपतीला लावणा आपण अति धाके। त्या ठिकाणी भगवंताचा बळ सुटल्यावर त्या ठिकाणी बघा म्हणून देवाचे आपले काय जन्म नाही, शिवने कशी कुठं काही चाललं नाही बघा, या असं रावणाचं काही चाललं नाही, पण भगवंताच्या बाणाच्या पुढे राजा रावणाचं काही चाललं नाही। बरोबर काय राजा रावणाचे बघा लक्षात पाहिजे हात पाय कापू लागले बघा, गाठी उडवली होती अशी अवस्था कुठं राजा रावणाची झालेली आहे म्हणतात। लक्ष्मणाच्या स्वभावाने रामे मांडिले निर्वाण विधान बाण घेईल प्राणा धाके रावणा पळे दुरी। या ठिकाणी भगवंताला राग आलाय, राग येत नव्हता, किती मोठा उपकार केला आतापर्यंत राजाराव खूप उपकार केला, मात्र उपकाराची परतफेड या उपकार हे समजत नाही राजारावला। ज्या वेळा आखिरा बघा भावाला टकली झाल्यानंतर कोणला राग येईल त्यावेळेला भावाला काय राग आला, राग आल्यानंतर त्या ठिकाणी राजा रावणाचा काय असं काही गंगा गेला अशी अवस्था झालेली होती। होनिया उठा उठी गुप्त राहता सैन्य संकटी तरी रावण धाके पोटी रामचंद्रची सहावेना। आता त्याने चालला गेलं बरं का, राजा रावणावर बरं का असं भावंडी आले। आता घराकडला आलं आपलं घर कौशल्या पळायला आता पळता येईना तर काय करा आमचं काही सोडलं बरं का आपलं। अशा अवस्थेमध्ये बघा राजा रावण आपल्या सैन्याच्या मैदानावर बघा लपून बसलेला आहे म्हणतात। जैसा का चंद्राता मेघ करी हाता हाता कैसा रावणा सोया पडत अति धाके। महाराज अष्टांच्या उशिरी कसं म्हणजे काय राजाराव कसा पडाला की ज्या वेळेला कृष्णाचा आभारी आकाशामध्ये आणि त्यावेळेला वारं सुटाव तसे आकाशामध्ये ढग राहत नाही काय तसा राजा रावण सैन्यामधून बघा त्या ठिकाणी बघा पळून गेलेला आहे म्हणतात। वीराम वीरा जगजती लगे पळता पाठी रावणी सैन्याच्या पाठी अतिसंकटी राहिला। महाराज त्या ठिकाणी भगवंत कशाचा बघा कधीवाळू कृपाळू भक्ताला होईल गजेंद्राचा धावा तुळा केला विठाई काय भगवान पण त्याच्या माग लागत नाही, बरं पण त्याच्या माग कोण लागतं ज्याच्यात ताकद कमी आहे ते लागते, तिथे ताकद भरपूर आहे। राजा रावणाला बी पण त्याच्या माग लागत नाही, त्याला पाठ म्हणून दाखिली ना उद्या बघून भगवंत राजा पाठी
कधी लागले नाही तर काय असणार एवढे गडपाडू भगवंत काय म्हणतात श्रीरामाने मोह केला पण रणी मारा वया रावणा पाठी देवोनी आदना आपण वाचविले महाराज त्या ठिकाणी भगवंत बघा गोपाळमान झालेले होते हो कोणला आपला आपला जीव प्यारा असते हो वालेला नाही आपला जीव प्यारा आहे हो काय आणि प्रत्येक मानवाला आपला जीव प्यारा आहे आता आपला आपण कसं वाचवा आपला आपण कशी सुविधा करा कोणला राजारावाला समजलं भगवंत कोपलेला आहे मारण्याशिवाय सोडित नाही कुठे लपा तुम्ही कर पडावा असा कोण राजा रावण महाराज त्या ठिकाणी का असणार चल बिचर कोटाचा होता आणि असता लंखानाथा विषाद काळ नव्हे यका स्वामित्र करावा सावचिता हा पुरुषार्थ पयामा हा बरं या ठिकाणी आपण भगवंतानं एवढा रागाला त्या ठिकाणी शांत केला गावदामला गेला असत आता आपले बघाय बंधू विषयांमध्ये विकळा होतं म्हणजे पडले आहेत बरं का बंधूची काहीतरी बघा सायसोय करा किंवा दवाखाना करा किंवा औषध उपचार करा या रामबाबू त्या ठिकाणी बरं का असतं लक्ष्मीला कळलं का त्या ठिकाणी धाव घेतलेली आहे रावण पळो रामायणी सामित्राजवळ शक्ती भेदने हात कमाई दरातळी प्रवेशनी महाराज भगवंताला कळलं राजा रावण पळून गेला आता आपल्या बंधूला सावध करायचे राजा रावण सोडून गेला तिच्या राजा रावणाचा राम प्रभू भगवान लक्ष्मणा कसे आले पाहता तर त्या ठिकाणी कोणला लक्ष्मणाच्या ह्यामध्ये बघा शक्तीचा भेद झालेला होता लक्ष्मण हे वेगळ्या अवस्थेमध्ये पडलेले होते राम प्रभूंची अवस्था पाहिल्यानंतर राम प्रभू त्या ठिकाणी असला कोणता उपाय करतील आणि कोणता ट्रीटमेंट करतील आपण पुढे ऐकू जय सर्वप्रभूच्या मागणी त्याची शक्ती भेदली हाते त्यामुळे ते दाखवा नित्य वेळी राम कळवळी बांधू स्नेहा महाराज काय कोणला साध्या आपल्या काय दोस्ताला दुःख झाले काय दोस्ताला दुःख येते आणि या ठिकाणी दुःख कोणला झालं होतं रामपूरच्या भावाला दुःख झालं होतं भागात राम प्रभू खरोखर शक्ती कशी लागली होती सांगतात नाथ महाराज असं म्हणले वरुणाला भोग राहावं त्या न्यायानं लक्ष्मणाच्या बघा शरीरामध्ये बघा त्या हाताला शक्तीनं सुराग करून त्या ठिकाणी शक्ती बघा खाली बघा काय भूमार्गामध्ये गेली म्हणतात हा मात्र पाळू संपूर्ण शक्ती उघडावया निषेधाना वाचवावया लक्ष्मणा महाराज त्या ठिकाणी आता भगवंताने त्या ठिकाणी विचार केला आपल्या बंधूला या ठिकाणी मध्ये एवढी अवस्था झालेली आहे भगवंताचा हात कसा आहे कनवाळू रपाळू कसं बोलले आपल्या बंधूला बघा आपल्या हाताने त्या ठिकाणी असणार स्पर्श केला हो स्पर्श करून त्या ठिकाणी जे अंगाला जी भेटली शक्ती आहे ना ते उपरण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला गेल्यानंतर त्या ठिकाणी पुढे काय म्हणतात शक्ती भेदनी हात तिसी श्रीरामे रावणी हाता वयो पुढू पाहता बहुवती तनाना युक्ती महाराज त्या ठिकाणी बघा भगवंतानं पाहिलं शक्ती सामान्य नव्हती बघा आता राजारावला वापर करायचा नव्हता पहिले सांगितलं होतं नारायणानं बाबा तू अवतारी पुरुषावर काही शक्तीचा उपयोग करू नकोस तुला काही फळ होत नाही राम प्रभूनं पाहिलं शक्तीला हात लावला शक्ती गळमळला गेली शक्ती त्या ठिकाणी कशी बघा ध्यानामध्ये बघा त्या ठिकाणी फोकसली होती त्या ठिकाणी अशी आवडता राम प्रभूनं हात लावल्यानंतर त्या ठिकाणी काय पाहिजे म्हणतात शक्ती उपडीताच लक्ष्मणाचा जाईल प्राण एक म्हणती आशा पला सर्वता झाला करावे त्या ठिकाणी रामप्रभू त्या ठिकाणी भगवंताला काय होऊ शकणार नाही शक्ती काय उपडणार नव्हती का परंतु शक्ती उपडण्याचा भगवंत प्रयत्न करू राहिले श्रेय शक्ती मिळेल म्हणले बघा आता रामप्रभू हे करू नका असा प्रयत्न शक्ती उपडण्याचा प्रयत्न करू नका कारण लक्ष्मणाचा प्राण जाईल बघा असणार एवढी दुखापत झालेली आहे बघा असणार अशा कोण
असले बसले सूचक वाचक त्या ठिकाणी बोलला भगवंताला सांगू लागले होते बाप कृपाळू रघुपती त्याचा उपेक्षुनी नारायण उपडीने जहाती कृपामूर्ती कृपाळू महाराज म्हणतात भगवान कशात कृपामूर्ती आहेत भगवान दयेचे सागर हात हो भगवान सृष्टीचे मालक पालक भगवंत आहेत का असलं सर्वांचं रक्षण करणारे भगवंत आपल्या हृदयामध्ये जर का भगवंत असल्यावर आपल्या हृदयाची परवा किती वेळ करणार जर का आपलं 6 ते 8 घंट्यामध्ये याची बघा विल्हेवाट लागतात जोपर्यंत राम आहे ना तोपर्यंत त्या प्रकारची हातावर किंमत आहे बघा असलं असा कनवाळू भक्ता बघा असलं आपल्या भक्ता करता बघा त्या ठिकाणी आपल्याला त्या शक्तीला तिच्यामध्ये पौर जे होतं ना ते पौर त्या ठिकाणी आपण काय कोणता राम प्रभू त्या ठिकाणी हात लावून कमी केला आहे म्हणतात श्रीरामे ललिताची हाता शक्ती झाली विरे हाता लक्ष्मण माराव्याचे समत्या हाता हात होऊन गेले महाराज त्या ठिकाणी राम प्रभूला शक्तीने कोंडेकर देवदासराव वाचक झरीकर पाटील गिरे सूचक देत राहतील या शक्तीमध्ये जे पाऊल होतं महाराज त्या ठिकाणी आपलं ते पाऊल पूर्ण खल्ला झाला कशाला झाला भगवंताचा हात लागला भगवंताचा हात उद्या भक्ताला उद्या काय असलं त्याचं कल्याण झाल्याशिवाय राहत नाही कसं त्या ठिकाणी शक्ती होती ते कसाली आता हात शक्ती आली म्हणून त्या ठिकाणी बघा असं शक्तीची विजा होती ना विजा त्या ठिकाणी नाहीची झाली जशी डॉक्टरांना गोळी द्या विजा थांबते त्याप्रमाणे राम करून हात लावल्यावर लक्ष्मणाच्या हृदयाची विजा थांबली म्हणतात राम ब्रह्मशक्ती श्रीरामे धरून हाती स्वलीला युक्ती छेदिली महाराज बघा त्या ठिकाणी असलं ब्रह्मदेवाची बघा तो असलं शक्तीवरती बघा त्या ठिकाणी असलं राम प्रभू त्या ठिकाणी हात लावून त्या शक्तीचं बघा त्या ठिकाणी असलं जेवढा पॉवर होता त्या असलं बघा कमी केला आणि भक्ताला वाचवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी राम प्रभूला केला आहे म्हणतात राजा रामचंद्र भगवान की जय भगवान सुत हनुमान या कोंडेकर साहेब पुंडली कवर द्यारे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय शक्ती उघडतार गुणनलते संधी साधोणी रावण श्रीरामावरी वर्ष बाणाती दारुण टोपे चोराचं काम कसं असते घरामध्ये मारून बसलं चोरी करायचं आहे असा राजा रावण चोर होता पाहिलं राम प्रभू आता कोणा गरीब राहतं अहो विचार करा आपल्या घरामध्ये दुखापत झाल्यावर त्या घरच्या माझा सोय झाली राम प्रभू सावध नव्हते दक्षिणाकडे गेलेले होते हे कोण पाहिलं ज्या राजाराम पाहिलं आता आपला संधी आहे राम प्रभू दक्षिणाकडे मुकलेला आहे राम प्रभू या ठिकाणी बघा भामावर नाही आता या संधीमध्ये रामाला मारो अशा प्रयत्नाने बघा राजा रावण धावून राम प्रभू त्या ठिकाणी धावला बाण घेऊन शिनी रावणाचे बाण माराम माने तृणा समाना स्वहस्ते उठोनी लक्ष्मणा दे आलिंगणा अति प्रीत्य त्या ठिकाणी देव कसा बघा राजा रावण पुष्कळ बाण मारला होता हो बोललाय त्या ठिकाणी आपलं का वर्षीचं नाव वाटते हो तरी पण राम प्रभू राजाला किती जरी बाण आले काय तर राम महाराज म्हणला कसे एका तरुणाच्या काळीसारखे बघा काहीतरी वाटतं आपल्या बंधूला उठवण्याच्या प्रयत्नामध्ये राम प्रभू आपल्या हाताला लक्ष्मीला बघा त्या ठिकाणी आनंद